मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली आहे। मालाड बोरिवलीची हवा अति वाईट आहे। माझगाव वरळीनंतर बोरिवलीतील हवेचा दर्जा घसरला आहे। मागील 2 दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खराब आहे। वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी, कांदिवली, माझगाव, मुलुंड, नेवीनगर, कुलाबा व पवई येथील हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। तसेच मुंबईचा एकूण सरासरी निर्देशांक 198 इतका होता। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण मागील 2 दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा आणखीन घसरल्याचं पाहतोय। मुंबईतील वातावरणात आता बदल झालेत। नक्कीच आपण बघतोय नीलम की मुंबईच्या हवेमध्ये वातावरणात बदल झालेले पाहायला मिळतात। अत्यंत दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते। सकाळी तर ही दृश्यमानता अत्यंत कमी असते। त्या काल जर बघितलं तर जवळपास 1 वाजेपर्यंत ही दृश्यमानता दिसत नव्हती। एक धुरकट असं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। खरं तर आता थंडी देखील कमी झालेली पाहायला मिळते। वातावरणामध्ये थोडासा वातावरण थोडं उष्ण झालेलं पाहायला मिळते। गरमी वाढलेली पाहायला मिळते आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर धुरकट वातावरण जे आहे ते तयार झाले। यामुळे जे सर्दी खोकला याचे जे त्रास आहेत ते नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत। जर बघितलं तर एक्यूआय जर आपण बघितला तर माझगावचा एक्यूआय सगळ्यात खराब होता। 200 च्या वर जर एक्यूआय असला तर ती अत्यंत वाईट हवा मानली जाते। माझगाव असेल तसंच बोरिवली असेल अशा अनेक ठिकाणचा जो एक्यूआय होता तो देखील अत्यंत खराब म्हणून गणला गेला आणि हे गेल्या 2 दिवस नाही तर जवळपास गेल्या आठवड्याभरात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। काल ही जरा परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचं देखील पाहायला मिळालं, कारण मी म्हटलं तसं 1 वाजेपर्यंत देखील दृश्यमानता दिसली नाही। आज देखील थोडीफार परिस्थिती तशीच असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नेमकं आता याच्यावर पालिका आणि प्रदूषण मंडळ नेमकं काय निर्णय घेतंय हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी असं देखील सांगितलं होतं की जर अशा पद्धतीने जर हवा खराब होत असेल तर जी बांधकामं आहेत ती थांबू, कारण बांधकामांची जी धूळ असते त्यामुळे अधिक हवामान प्रदूषित होत असते। त्यामुळे बांधकामांना स्थगिती देण्याचा देखील त्यांनी एक निर्णय घेतला होता। त्यातल्या 4 बांधकामांना त्यांनी माझगाव मधल्या स्थगिती देखील दिलेली होती। 4 दिवस काम थांबवायला सांगितलं होतं। तर अशा पद्धतीने आता नेमकं महापालिका काय डिसिजन घेते, काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।